सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंगआउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंगआउट फ्रेशर्स नीरव देसाई विल बी युअर डिरेक्टर. सो नीरव, आता तुझं काम सुरू झालंय त्यामुळे बरोबर 7 दिवसानंतर रिहर्सल बघायला येईल. अहो सर, आपलं कॉलेज जेव्हा नवीन नवीन सुरू झालं होतं ना तेव्हा 4 लेवल 4 मोडे 4 विंगास बरंच काय काय सामान आणलं होतं ना. मी काय म्हणतो सर माहिती आहे का, म्हणजे बघा ना, तुम्ही स्वतः थोडं जर प्रिन्सिपल सरांशी बोलले ना, म्हणजे ते परमिशनसाठी ते सामान वापरायचं, तर कसे नाटकाच्या सेटचा थोडा खर्च कमी होईल असं म्हणजे मला वाटतं. असं हे बघा, मी तुम्हाला कॉलेजमधल्या स्टोर रूमचं सामान वापरायला परवानगी देतोय, पण त्या बदल्यात तुम्ही कॉलेजमध्ये एक तरी ट्रॉफी आणायची. तालीम सुद्धा लवकर सुरू होईल कारण मी नाटकाचा फर्स्ट ड्राफ्ट लिहून आणलाय. काय सांगते, कमाल. गर्ल्स, विश मी लक. आज मी पहिल्यांदा सगळ्यांसमोर नाटक वाचणार आहे. विश मी लक. आय होप नीरव विल लाईक इट. एकांकिकेचे नाव आहे मंदार नाईक कोण आहे. लीड असेल तर मी आहे. वाचू प्लीज प्लीज प्लीज. पडदा उघडतो आणि आपल्याला दिसतं की मंदार नाईक वय वर्ष 22 सोफ्यावर गाढ झोपलेला आहे. शेवटी स्वतःची ओळख विसरलेला मंदार नाईकच प्रेक्षकांना विचारतो की तुम्हाला तरी माहितीये का की मंदार नाईक कोण आहे. अरे भारी भारी भारी. अगं तुला जमलंय की. हो, पात्र पण सगळी चांगली आहेत, विशेषतः मंदार नाईक. आणि मला असं वाटतं की त्या पात्राला लागणारी देहबोली असलेला एक सॉलिड नट आपल्याकडे आहे. आणि सत्तूचा रोल मी करणार. नाही तर डॉक्टरचा करतो का, मी इन्स्पेक्टर करू. एक मिनिट थांबा. मला काय वाटतं माहिती का, म्हणजे एकांकिकेमध्ये कोण काय करणार आहे आणि कोण कुठे असणार आहे हे सगळं ठरवण्यापेक्षा ना, आपण स्क्रिप्ट मध्ये काय असायला हवं आणि काय नसायला हवं हे पहिले फिक्स करून घेऊयात. निर् मला काय वाटतं, आता मनमाने ऑलरेडी एवढं खरडलंय ना, मग त्यात आपण कशाला करायची ना त्यात खाडाखोड. खाडाखोड नाही करायची, पण आपण बसून विचार तर करूयात ना स्क्रिप्टवर. म्हणजे स्क्रिप्ट आवडली नाहीये का. अगं नाही, स्क्रिप्ट आवडली आहे, बट आय हॅव सम डाऊट. हा प्लीज सांग. तसंही पहिलाच ड्राफ्ट आहे ना. हा, सो जर आपण वरवर जर बघितलं तर एकांकिकेचा 1 लाईन थॉट असा आहे की मंदार नाईक नावाचा जो मुलगा आहे तो स्वतःची ओळख विसरतो. पण मग तो का विसरतो, हा हे आपल्याला पण नाही कळलं. असं एका रात्रीत तो मुलगा स्वतःचं नाव गाव विसरतो, असं कसं शक्य आहे. काय पण ही ती आपण घेतलेली लिबर्टी आहे. त्याशिवाय मल्टिपल व्हर्च्युअल आयडेंटिटीचा घोळ कसा हायलाइट होणार. करेक्ट. म्हणजे आपल्या एकांकिकेचा विषय व्हर्च्युअल आयडेंटिटीचा घोळ. हा, सो आता आपण एकांकिकेमध्ये काय काय होतं याबद्दल विचार करूयात. तर आपल्या एकांकिकेमधल्या मंदार नाईकला त्याची बहीण, त्याचे बाबा, मित्र, शेजारीण आणि डॉक्टर आणि इन्स्पेक्टर हे त्याला त्याची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न करतात, बरोबर. पण त्याला ती पटत नाही.
मग शेवटी तो फ्रस्ट्रेट होऊन बंदूक हिसकावतो आणि गोळी झाडतो आणि बेशुद्ध पडतो. राईट. मग सगळे त्याच्याकडे बघतात आणि सगळे फ्रीज झालेले असताना तो उठतो आणि मग तो आयडेंटिटी लॉसचं कारण सांगतो. करेक्ट. येस. आणि त्याच्या बोलण्यातून आपल्याला कळतं की सध्याची तरुण पिढी जी आहे ती एकाच वेळी किती सारी आयुष्य जगते. पण हे सगळं करत असताना ना ती तिच्या मुळापासून घरच्यांपासून दूर जाते. परफेक्ट. ऐकायला जामच भारी भारी. एक्सक्यूज मी मला थॉट आवडला या एकांकिकेचा आणि आत्ताच्या युथला कनेक्ट होणारी आहे असं वाटतंय. हा, पण फॉर्म म्हणून ना शेवट जरा ढोबळ वाटतो यार मनवा. कसं काय? म्हणजे बघ ना, आता सगळ्यांना असं वाटतं की मंदार नाईक हा बेशुद्ध पडलाय, पण फक्त प्रेक्षकांसाठी म्हणून तो उठून उभा राहतो आणि सगळं काही एक्सप्लेन करतो. सो खूप प्रीची वाटतं यार ते. प्रीची काय त्यात? मला सांग, त्याशिवाय दुसरा कुठला ऑप्शन एक्सप्रेस होण्याचा? आय डोंट नो, पण त्यामुळे ना त्याची घरच्यांसोबत जी कनेक्टिव्हिटी आहे ना ती एक्सप्लोरच होत नाहीये. नीरव, अरे तर 40 मिनिटात आपण आणखी काय काय एक्सप्लोर करणार आहे? हे बघ, आय नो, पण ह्युमन बाजू जी आहे ना ती जर लोकांपर्यंत पोहोचलीच नाही तर काय उपयोग आहे? एक मिनिट, हे लिहिताना ना त्यामागे माझा सुद्धा एक विचार आहे आणि तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू लिहायचं असतं तर तू लिहिलं असतं, मी का लिहिलं? एक मिनिट, तुला कळत नाही मी काय म्हणतो? नीरव, एक मिनिट, मला सगळं कळतंय, बेसिकली तुला कळत नाही. तू ऐकून घ्यायचा प्रयत्न करत नाही. सुरू व्हायच्या आतच पडतोय की काय पडदा. काय रे नीरू, तालमीच्या पहिल्या दिवशी तुला काय गरज होती काढायची भांडण? हा, आणि तालीम कशाला थांबवलीस तू? हे बघ सम्राट, मी काय कायमसाठी तालीम थांबवलेली नाही आणि तिला करू दे ना विचार. तिला बघ माझा मुद्दा पटणार नक्की आणि मग सुरू करू आपण तालीम. अच्छा, बरोबर, असं म्हणतोस काय? बरं. अरे रेणुकाचा फोन. हॅलो रेणुका. काय सांगतोस? खरंच? काय सांगते? खरंच? खरंच एवढा दुखावला नीरव? तू ना कधीच बोलणार नाही म्हणतोय? खरंच एवढी दुखावली आहे मनवा? परत कधीच बोलणार नाही म्हणते? ते काही नाही, नीरवने सॉरी बोलून विषय मिटवून टाकलाच पाहिजे. नीरवने कशाला सॉरी म्हणायचं? हा, नीरू डिरेक्टर आहे आणि डिरेक्टर रायटर पेक्षा मोठा असतो. मनवाने का सॉरी बोलायचं? हे बघ, मनवा रायटर आहे आणि रायटर नेहमी डिरेक्टर पेक्षा मोठा असतो, मोठा. नाटक राहू दे बाजूला, मनवाने नीरवला सॉरी म्हटलंच पाहिजे. हा हा, नाटक राहू दे बाजूला, आधी नीरवने मनवाला सॉरी बोललंच पाहिजे. हा, असं कसं? असं कसं? बघ, सॉरी बोल. हॅलो हॅलो. अरे आय एम सॉरी नीरव. नाही मनवा आय एम सॉरी. हे बघ, आपण नको करूयात स्क्रिप्ट मध्ये चेंज. ओके? नाही, हे बघ नीरव, तुला जिथे वाटतात तिथे तू बदल करू शकतोस, माझी काही हरकत. अगं नाही, माझी पण हरकत नाही. शेवटी तू विचार करून काहीतरी लिहिलेस ना. नको, आपण नको. हो, पण डिरेक्टर म्हणून तुझा पण काहीतरी से असायलाच हवा ना. नाही मनवा, असू दे, तरी नको करूयात चेंजेस. नाही नीरव, तुला जिथे वाटतात तिथे तू बदल कर, काही प्रॉब्लेम नाही. ओके, स्टॉप. मनवा, आपण आधी तालीम सुरू करूयात आणि मग एकांकिका बसवता डिस्कस करून ठरवूयात चेंजेस करायचे की नाही ते. चालेल. सी यू ॲट रिहर्सल. बाय. ओके, बाय. चला रिहर्सल सुरू करूया. हॅलो फुटपाथ. नाउ लेट्स स्टार्ट द रिहर्सल. ऍक्शन. नमस्कार, मी रेणुका विलारे आणि आपण आहोत HK कॉलेजच्या रिहर्सल रूम मध्ये. एकांकिका स्पर्धेसाठी बसवण्यात येणाऱ्या एकांकिकेची तयारी आता सुरू झाली आहे. स्पर्धेला आता 7 दिवस शिल्लक राहिले आहेत आणि या स्पर्धेसाठी जी तयारी झाली ती आपण इथे बघू शकतो. तालमीने आता जोरदार वेग घेतला आहे आणि आपण बघू शकतो डिरेक्टर ऍक्टर्सना समजवतोय आणि जी आपली रायटर आहे ती पुन्हा एकदा स्क्रिप्ट जाते आणि या सगळ्या वातावरणात आपल्याला दिसत सम्राट. अरे सम्राट, काय आलंय तुझं? ते इथे आम्ही लाईव्ह शूट करतोय, काय कबड्डीची मॅच नाही सुरू आहे, काय ते मध्ये 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 एंट्री घेतोय. मॅच नसती तरी काय झालं?
तुम्ही आखून घ्या ना तुमचं ग्राउंड. अख्ख्या हालभर तुम्ही काय मारताय चक्रा? सम्राट असं कसं करणार? न्यूज करायचे म्हणजे या सगळ्या जागेचा वापर. काय चाललंय काय चाललंय? काम करतो आणि मग धवल तू इकडे. आलो आलो. आणि आता वेळ झाली थोडीशी शांतता राखण्याची, म्हणून आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक. हा पण मी पुन्हा येणार आहे, पुन्हा एकदा अशाच रॉकिंग अपडेट सोबत. तोपर्यंत बघत राहा HK न्यूज. कॅमेरामन धवल मिटबावकर सोबत मी रेणुका भिलारे, HK न्यूज. धवल बघू कसं झालं. बोला डिरेक्टर सर. काय बोलू? रीडिंग इकडे चालू आहे आणि तुझं तिकडे काय? ते रेणुकाला शूट मध्ये. हे बघ, मी रेणुकाला कॅमेरा रिपोर्टिंग साठी दिलाय, तुमच्या बरोबर टाइमपास करण्यासाठी नाही. हा हे वाच. आई वाचतो ना, असला वाचतो ना तू भी काय याद रखेगा. तुला तर माहितीच आहे, अपुन की बोली बंदूक की गोली. हा तर मंदार नाईक पुढे येतो आणि बोलतो, लाईफ इज जस्ट द शेप ऑफ. तेवढे एकच वाक्य इंग्लिश मध्ये, पुढे मराठीचे वाच. लाईफ इज जस्ट द शेप ऑफ अर. बंदूक की गोली म्हणे. फुटलेल्या फुग्याच्या पेक्षा फुसका आवाज होता आणि म्हणे बंदूक की गोली. तुझं काय केलं? थांब ना प्लीज. धवल परत एकदा ट्राय कर, जमेल. हा धवल जरा व्यवस्थित ट्राय करा, कारण कसं आहे हे मराठी भाषेत नाहीये तर इंग्रजी भाषेतलं वाक्य आहे. नीट बोल, नाहीतर बोलता बोलता जीभच उघडेल. ए तू जास्त बोलू नको. तू जास्त बोलला ना तर तुझ्या दातांची घडी आहे ना बिघडेल. नॉनसेन्स. चॅम्प दे, मी वाचून दाखवते. लाईफ इज जस्ट द शेप ऑफ आवर डिझायर्स अँड सो इज आवर आयडेंटिटी. यांनी सांगितलेल्या सगळ्या इच्छा माझ्या असतील तर मी नक्की कोण आहे? बात यार मनवा. काय वाक्य आहे नीरव. हा भारी भारी. लाईफ इज डिझायर. तुलाच वाचायचंय. पण मी काय म्हणतो नीरव, मला काय वाटतं हे वाक्य जर गाळून आपण नाही, अजिबात नाही. वाच. नाही. हे बघ, आमचं आत्ताच ठरलंय की जोपर्यंत कास्ट बरोबर आपण पूर्ण रीडिंग करत नाही ना तोपर्यंत काहीही बदलणार नाही. त्यामुळे आत्ता हे बदलणार नाही. ठीक आहे? काजल. काजल ये पढ़ो. हाँ पर का पढ़े? इसमें तो दो दो लड़कियां हैं. अरे हाँ नीरव, कैरेक्टर 2 और एक्टर 1. बहुत ना इंसाफी है. दुसऱ्या मुलीचा मग रोल कोण करणार? मनवा. नाही मी नाही. मी आता कुठे रायटिंग करायला घेतलंय आणि आता ऍक्टिंग ही करायला लागले ना तर दोन्हीच जमणार नाही. एक मिनिट, पण जर एक मुलगी नाहीच आहे तर मग आपलं वाचन पूर्ण कसं होणार? हा म्हणजे आता रीडिंग करते मी, मुलगी मिळेपर्यंत प्रॉक्सी म्हणून मी वाचेन. ओके. अगं हो, पण ते आता फायनली त्या दुसऱ्या मुलीचा रोल कोण करणार? नाही नाही नाही, मला नाही जमणार आहे म्हणवा ऍक्टिंग वगैरे. मी फार फार तर हा ऑडियन्स म्हणून येईन तालमीला. सायली, आपल्याकडे ऑडियन्स आहे, आपल्याला ऍक्ट्रेस हवी आहे. प्लीज ट्राय करून बघ ना प्लीज. काय
काय करू मी? काय करू? ट्राय करून काय करू? हे बघ, माझा अख्खा दिवस ना जॉब आणि कॉलेज त्या सगळ्यामध्ये जातो आणि लांब तू काय हे शूट बीट काय चाललंय? अगं शूट नाही, मेकिंग ऑफ वन ऍक्ट करते. न्यू वे टू रिपोर्ट समथिंग हॅपनिंग. रेणुका, मग जरा आधी सांगायचं ना मला, म्हणजे मी जरा बऱ्या शब्दात बोलले असते. हे बरं, कॅमेरा समोर तुला ऍक्टिंग करता येते पण नाटकात नाही. नाही ऍक्टिंग नाही, मी फक्त प्रेझेंटेबल राहायचा प्रयत्न करते. जे मला जमतं हा, ते ऍक्टिंग वगैरे म्हणजे असं स्टेजवर उभं राहून डायलॉग्स वगैरे म्हणायचे आणि नाही जमणार. तुला नाही जमणार मग कुणाला जमणार? सांग, कुणाला जमणार? काय म्हणजे तुला काय म्हणायचंय? मला नाही जमणार म्हणजे मी काय येता जाता काय धवल सारखी डायलॉग बोलत फिरत असते का? बघ तसं नाही. नाही तसं नाही, पण तुला चॅनल हेड व्हायचंय ना, सो इट्स क्लोज टू युअर फील्ड. एक्झॅक्टली, इट्स क्लोज टू माय फील्ड. इट्स नॉट माय फील्ड. नाही जमणार, डेफिनेटली नॉट. सायली, 7 दिवसावर प्रयोग आले आणि अजून मुलगी सापडत नाही आपल्याला. हो ना सायली विचार कर, तू ऍक्टिंग करतेस, तुझा परफॉर्मन्स बघायला खूप लोक आलेत आणि तुझा परफॉर्मन्स बघून तुला एखादी फिल्म ऑफर झाली आणि मग तू स्टार झाली आहेस. स्टार यार, कलाकार. विचार कर सायली, स्टार. एक्सक्यूज सायली, प्लीज ना. काय झालं परी? काय चाललंय? ओप्स, सॉरी. तुम्ही बोलत होतात नाही का? खूप सॉरी. विचार कर. एक्सक्यूज सायली, स्टार. ओके, ते सगळं मान्य आहे. स्टार वगैरे सगळं ठीक आहे, पण ना माझा एकच जेन्युइन प्रश्न आहे की ज्या गावाला जायचं नाहीये त्या गावाची बस का पकडू मी? एक्झॅक्टली, बस कशाला पकडायची? स्टार झाल्यावर तर गाडी येईल आपल्याकडे. मग गाडी नॉट द टाइम. सॉरी सायली, अगं पण तू जर रोल केला नाहीस तर कोण करणार? तेच ना, कोण करणार? सायली, नाही, पण मला नाही जमणार, नाहीच जमणार. सायली, तू माझी लाडकी आहेस की नाही? नाही. माझं तुझ्यावर, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? प्लीज प्लीज, हो ना, प्लीज. नाही. आय एम सो सॉरी. प्लीज डोंट फोर्स. आय एम सो सॉरी. सायली, एकदा ओके. पण ओके का ओके नॉट ओके? आपल्याला हिच्यावरच तो होता. आता 7 दिवसात दुसरी ऍक्ट्रेस कुठे मिळणार? सायली ऐक तुझं. सायली हाय. कुठे होतास तू? तुझ्या मनात. काय तुझ्या मनात? मी कधीपासून वाट बघते इकडे. हो. कसं आहे, सब्र का फल मीठा होता. म्हणजे जर चांगली वेळ यायची वेळ येते ना, तर ती वेळ अशी सांगून येते, ती वेळ अशी अचानक येते. पण जेव्हा ती वेळ येते तेव्हा काय चांगलीच वेळ येते ना. म्हणजे मी तुझ्यासाठी एक रोल आणलाय. रोल? अगं टाळा. तुला कसं माहिती मला क्रीम रोल एवढा आवडतो? तुला कसं माहिती? अगं आजच्या पेपर मध्ये आलंय. तू लगेच कसं सुरू होतोस रे? अगं खरंच आजच्या पेपर मध्ये आलंय. आणि अजून एक काय न्यूज आली माहितीये? काय? HK कॉलेजच्या एकांकिकेत लालबागच्या धवल मिटबावकरचं पहिलं पाऊल. एकांकिका? शोना, तू एकांकिका करतोय? अरे वा, शपथ झाले यार. ग्रेट. चल, इस बात पे कुछ मीठा हो जाए. मला नाही. असतं ना? मी येईन ना अधून मधून तुझी रिहर्सल बघायला. काय झालं? नको येऊ का? म्हणजे स्क्रिप्ट पर्सनल वगैरे असं. अधून मधून काय, नेहमीच येत जा ना. नाही नको, अरे अभ्यास असतो यार. हे बघ, एकांकिकेमध्ये एका मुलीचा रोल आहे. त्यासाठी खूप मोठी शोध मोहीम सुरू आहे. हो? हा, तो रोल तू करशील? मी एक नाही यार, मी कधी एकांकिकेत वगैरे काम नाही मी नाही करणार. जाने मन, बहुत सी ऐसी चीजें होती है जो जिंदगानी में फर्स्ट टाइम होती है. आता मला सांग, या आधी कधी तू प्रेम केलायस?
ऍक्टिंग अशी एकदम सोपी असते ग, फारच सोपी असते, काही टेन्शन नाही घ्यायचं. हं? हे बघ माझ्याकडे आता स्क्रिप्ट आहे. ती स्क्रिप्ट वाचायची, पाठ करायची आणि अशी आपली समजून बोलून टाकायची स्टेजवर. अशी कशी बोलून टाकायची यार? नाही शोना, ऐक ना, बघ ना, माझं ऐक तर एकदा. मी खरंच आधी कधी एकांकिकेत काम नाही केलं. ऐक ना. मिस रुचिरा, कोण आलंय का? तू कॉमर्स क्लास मध्ये आहेस ना? कॉमर्स? आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे तुला. रुचिरा, तुला तुझ्या नावानंतर माझं नाव लावायला आवडेल? आय लव्ह यू रुचिरा. प्रपोज करतोय? इथे नको ना. हे बघ, उठ ना, उठ ना. अरे सगळे बघतायत. उठ ना, उठ ना. कळलं, याला बोलतात ऍक्टिंग. आणि याला बोलतात नाही, म्हणतात रिॲक्टिंग.